नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत जीरा राईस। हॉटेल सारखाच जीरा राईस आज आपण बनवणार आहोत। हा जीरा राईस अतिशय पटकन होतो आणि 5 किंवा 7 मिनिटं त्याला लागतात, जास्त वेळ त्याला लागत नाही। ज्यावेळेस आपल्याला घाई असेल किंवा स्वयंपाकाला आपल्याला काही नसेल तर आपण जीरा राईस हा पटकन करू शकतो। तसंच मुलांना पण टिफिनला आपल्याला द्यायचा असेल तर आपण हा जीरा राईस एकदम पटकन तयार करून देऊ शकतो आणि मुलं देखील हा जीरा राईस आवडीने खातात, कारण हा स्वादिष्ट लागत असतो। त्याच्यामुळे जीरा राईस ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत। आता जे छोटं पातेलं जे आहे ते अर्ध पातेलं मी घेतलेलं आहे। अर्ध पातेलं जो बासमती आपला तांदूळ असतो ते तेवढा मी घेतलेला आहे, अर्ध पातेलं। आता तो जो तांदूळ आहे तो मी 3 वेळा छान पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। जोपर्यंत आपलं पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत तो धुणार आहे, म्हणजे 3-4 वेळा तरी तो धुतला जाईल। आता ते जे छोटं पातेलं आहे आपलं, ते छोटं पातेलं जवळजवळ मी अर्ध पातेलं तांदूळ घेतलेला होता। तर अर्ध पातेलं तांदूळामध्ये 3 पट पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे गॅसवरती। आता हे 3 पट पाणी उकळल्यानंतर त्यात मी तांदूळ टाकते। आता ते जे पाणी आहे ते उकळलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण थोडेसे तूप टाकलेले आहे। ते तूप आपण यासाठी टाकायचे की तो जीरा राईस जो आहे तो आपला मोकळा व्हावा आणि त्या जीरा राईसचा सुगंध अतिशय छान येतो जर आपण थोडे तूप टाकले तर। शिजताना ते तांदूळ मी चांगले हलवून घेतलेले आहे। त्या तुपामध्ये पूर्ण पाण्यामध्ये असं तूप विरघळलं की ते तांदूळ चांगले हलवून घ्यायचे आणि मग ते तांदूळ जे आहेत ते आपण थोडा वेळ होऊ द्यायचे, म्हणजे थोडे असे जास्त पण नाही, थोडेसे असे नरम होईपर्यंत आपल्याला ते होऊ द्यायचे गॅसवरती। मग ते जे उरलेलं पाणी जे आहे ना ते काय करायचं, आपण चाळणीत काढून घ्यायचे। आता ते चाळणीत काढून घेतल्यानंतर बघा आता भात किती मोकळा दिसतोय, छान असा सुटसुटीत असा झालेला आहे। म्हणजे तो फार असा कच्चा पण राहिलेला नाहीये किंवा आपण पटकन त्याला पाण्यातून काढलेला नाहीये, थोडा तरी तो होऊ दिलेला आहे। कारण तो जर आपण थोडा होऊ दिला तर मग तो चावायला आपल्याला अवघड जात नाही। आता मी कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडं मी तूप टाकलेलं आहे, म्हणजे जवळजवळ मी 1.5 चमचा तूप टाकलेला आहे। जेवढा माझा भात होता त्याच्या थोडेफार, जसं आपला भात असेल, ज्या क्वांटिटीमध्ये आपला भात असेल करायचं आपल्याला त्या पद्धतीने आपण तूप घ्यायचं आहे। तर मी 1.5 चमचा तूप त्यात टाकते। त्यानंतर मी जिरं त्यात टाकलेलं आहे। आता जीरा राईस म्हटलं की आपल्याला जिरं थोडं जास्तच टाकावे लागेल, तर आपण जिरं थोडं जास्त घ्यायचं आणि एकच मिरची मी कापलेली आहे आणि त्या मिरचीचे काप मी त्यात थोडे टाकलेले आहे। त्यानंतर त्यात जिरं असे तळतळले की त्यानंतर आपण त्यात तांदूळ टाकायचे आहे। तांदूळ म्हणजे शिजलेला भातच आहे आपला थोडा, तो भात आपण त्यात टाकायचा आहे आणि छान असं हलवून घ्यायचं। आता त्यात थोडे मी मीठ टाकलेले आहे। त्यानंतर त्यावर थोडी अशी कोथिंबीर टाकते, म्हणजे अतिशय छान होईल तो जीरा राईस। अतिशय चविष्ट असा हा जीरा राईस तयार झालेला आहे। त्याला छान हलवून घ्यायचं। त्यानंतर आपली गॅसची फ्लेम जे ती बंद करायची आहे। मी बनवलेला हा जीरा राईस तुम्हाला कसा वाटला? हा जीरा राईस तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा। जर हा जीरा राईस तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।